श्री राम जय जय राम। 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 आज दिनांक 5 जुलै। श्रीराम जय जय राम। आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा। तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंकाच नाही। अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे। त्यानेच आपण तरुण जाऊ। जरी कुणी काहीही सांगितले, ह्यात काय आहे त्यात काय आहे, याने कायच होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका। परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे। तो फार मोठा आहे, अमर्याद आहे। त्याला पाहिला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे। त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल। अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले। ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळविण्याची शक्ती मात्र आपल्याजवळ आहे। भक्तीची प्रगती हीच खरी शक्ती, आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन। श्री रामप्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा। त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा। दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा। दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल। आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाहीत। तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा। देवा, आम्ही तुझे जे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे। तुझे आम्हाला खरे दर्शन घडव। आम्ही अवगुण संपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर। यापुढे देवा, कितीही संकटे येऊत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू। जे काही व्हायचे असेल ते होऊ दे। आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा मात्र असू दे। खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो। एरवी तो त्याच्या जवळच असतो। जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वराजवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते। आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा। एका गावी पायवाटेने गेले तर फक्त 3 मैलांचे अंतर, आणि मोटरच्या रस्त्याने गेले तर 10-12 मैलांचे अंतर। श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे। तिने चालले तर अंतर कमी पडेल। मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग। मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते। त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते। तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा। सद्गुरूच्या शब्दांवर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे। भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की तुम्ही तुमची सेवा अखंड चालू ठेवा, कारण ती जितकी करू ना तितकी थोडी आहे। कोणी आपल्याला काय बोलतंय याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपण अनन्य भावाने आपली सेवा चालू राहणं गरजेचं आहे। खरं तर परमेश्वराचं स्वरूप हे अमर्याद आहे, आणि त्याला पाहण्यासाठी आपल्याजवळ तशी शक्ती असणंही गरजेचं आहे। आणि ही शक्ती केवळ आपल्या भक्तीने, श्रद्धेनेच वाढू शकते। आणि त्यासाठी अनन्य भावाने सतत त्याचं नामस्मरण करणं हेच खरं तर साधन आहे। महाराज म्हणतात की आपण भगवंताला, रामाला आपल्या घरातल्या माणसासारखंच पाहावं आणि त्याला आपली सारी सुखदुःखे सांगावीत।
दिवसभरात एकदा तरी त्याच्यासमोर उभं राहावं आणि सगळं काही त्याला अर्पण करावं, आणि त्यामुळे आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकते. परमेश्वराजवळ आपण काय मागावं तर, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर अगदीच छोटा आहे, पण तू माझे सारे अपराध, सारे दोष, सारे अवगुण पोटात घे आणि मला तुझं प्रेम लाभू दे. तुझ्या नामाचं प्रेम मला अखंड लाभू दे आणि हीच कृपा असू दे. आणि परमेश्वर म्हटलं तसं खूप अमर्याद आहे. तो आपल्या भक्तांचा फक्त भाव बघत असतो आणि मग अशा भक्ताला तो पूर्णपणे स्वीकारतो आणि त्याचा सारा भार तोच वाहतो. आणि महाराज आणखी आपल्याला इथे सांगतात की अनुभव आणि श्रद्धा यापैकी आपण काय करावं तर, आपण श्रद्धेचा मार्ग अवलंबावा. आपल्या गुरुने आपल्याला जे साधन दिलं आहे ते आपण पूर्ण श्रद्धेने पाळावं आणि आपला आनंद आणि समाधान याची प्राप्ती करावी. अशी ही भक्ती तुम्हा आम्हा साऱ्यांनाच करता येऊ, हीच त्या परमेश्वर चरणी आणि गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम